ही दृश्य आपण पाहतोय सध्या NPCAच्या ठिकाणी रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलं जात आहे। ज्या व्हॅनमधून त्यांचं पार्थिव कुलाबाच्या त्यांच्या निवासस्थानापासून NPCA मध्ये आणण्यात आलं त्या गाडीतून आता त्यांचं हे पार्थिव काढण्यात आलंय आणि बाहेर सर्वांच्या दर्शनासाठी रतन टाटा यांचं पार्थिव हे ठेवण्यात येत आहे। त्यांच्या पार्थिवावरती आपण पाहिलं तिरंगा होता, त्या आता तिरंगा तो हटवण्यात आलाय आणि याच ठिकाणी हे जे ठिकाण आपण पाहतोय वरती तिथे रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलं जाणार आहे। सर्वांच्या दर्शनासाठी सर्वांना अंतिम दर्शन रतन टाटा यांचे व्हावं म्हणून सार्वजनिक ठिकाणी NPCA मध्ये बाहेरच मैदानामध्ये रतन टाटा यांचं पार्थिव ठेवलं जात आहे। रतन टाटांची ही शेवटची अखेरची दृश्य आपण पाहतोय। एक अत्यंत मोठं व्यक्तिमत्व, परंतु तेवढंच साधं राहणीमान, लोकांना जोडून ठेवणारा माणूस आणि भारताला आंतरराष्ट्रीय दर्जावरती नेऊन ठेवणारा हा माणूस आज रतन युगाचा शेवट झालेला आहे आणि त्यामुळं अनेकांनी हळहळ व्यक्त केलेली आहे। शेवटचं दर्शन करण्यासाठी रतन टाटा यांचं हे पार्थिव आता NPCA मध्ये ठेवण्यात आलंय आणि सकाळी आता 10 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत सर्वांना आंदोलन करण्यासाठी इथे थोड्या वेळामध्ये अनेक मोठे दिग्गज नेते मंडळी दाखल होण्याची शक्यता आहे। शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा सुद्धा मुंबईकडे रवाना झाले आहेत आणि काही क्षणांमध्येच ते याच ठिकाणी NPCA मध्ये दाखल होऊन पार्थिवाचं रतन टाटा यांच्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन घेतील, त्यांना आपली श्रद्धांजली वाहतील। राज ठाकरेंपासून ते सचिन तेंडुलकर, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा अशा अनेक मोठ्या दिग्गज नेत्यांनी आपली श्रद्धांजली ट्विट करत आपल्या भावना व्यक्त करत रतन टाटांना वाहिल्या आहेत। त्यानंतर आता NPCA मध्ये सर्व मंडळी दाखल होत रतन टाटांच्या पार्थिवाचं शेवटचं दर्शन घेतील आणि आपली श्रद्धा त्यांच्याबद्दल सांगायचं तर 1937 मध्ये रतन टाटा यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर 10 वर्षांचे जेव्हा ते होते त्यावेळी त्यांच्या आई वडील विभक्त झाल्यानंतर त्यांचं संगोपन त्यांच्या आजीनं केलं। आजी नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं होतं आणि तेव्हापासून मुंबईमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं। त्यानंतर पुढे बिशप कॉटन स्कूल, त्यानंतर शिमला इथं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढची 10 वर्ष ते अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी गेले। त्यावेळी कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। अमेरिकेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, उच्च दर्जाचं शिक्षण पूर्ण केलं, परंतु भारताप्रती आपल्या देशाप्रती आपलं कर्तव्य ते विसरले नाही आणि पुढील आपलं कर्तव्य बजावण्यासाठी ते आपल्या देशामध्ये परत आले। 1990च्या वेळी जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची सर्व सूत्र रतन टाटा यांच्या हातात दिली आणि तेव्हापासून त्यांनी स्वप्न पाहिलं एका अशा भारताचं जो भारत नेहमी यशस्वी राहील, जो प्रगतीपथावरती राहील, आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या भारताला एक ओळख राहील आणि त्यासाठीच आपली पूर्ण हयात जी आहे रतन टाटा यांनी घालवली। आयुष्यभर ते त्यासाठी झगडत राहिले। भारताला एक चांगले दिवस देण्यासाठी, एक विकासपूर्ण भारत तयार करण्यासाठी रतन टाटा यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे। त्यामुळे त्यांचं हे जाणं एक मोठी पोकळी निर्माण करून गेलंय। त्यांची जागा कुणीच घेणार नाही, कुणी घेऊ शकत नाही अशी एक जागा त्यांनी आपली या पृथ्वी तलावरती आपल्या भारताच्या इतिहासात तयार केलेली आहे। 1961 मध्ये टाटा स्टील मधून त्यांनी आपली उद्योग जगतातली कारकीर्द सुरू केली होती। प्रचंड मेहनतीच्या जोरावरती टाटांनी टाटा समूहाला एका वेगळ्या उंचीवर नेलं आणि फक्त टाटा समूह वेगळ्या उंचीवरती गेला नाही तर भारत सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला एक नवी ओळख मिळाली आणि भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध टाटांनी उद्योगाच्या माध्यमातून मजबूत करण्याचे प्रयत्न केले। ऑटोमोबाईल, विमान, इन्शुरन्स, स्टील, केमिकल उद्योगात त्यांनी मोठं योगदान दिलं। ज्या वर्षी टाटांनी समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती ते म्हणजेच 90चं दशक होतं आणि तो काळ सांगायचा तर भारताच्या दृष्टीनं तो काळ अत्यंत खडतर होता। पंतप्रधान VP सिंग आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामध्ये भारतानं खासगीकरण आणि उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं होतं आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये
रतन टाटांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्र सांभाळली आणि अनेक आव्हानांचा सामना करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या कंपनीची छाप मांडली. कंपनीसोबतच त्यांनी भारतीय व्यापार क्षेत्राला सुद्धा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा एक बळकटी दिली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताला त्यांनी ओळख मिळवून दिली. भारताची दखल घेतल्या जाईल अशा स्तरावरती त्यांनी भारताला नेऊन ठेवलं. आजच्या घडीला टाटा ग्रुपच्या सांगायचं तुम्हाला तर 80 देशांमध्ये 100 कंपन्या आहेत आणि त्यामध्ये 4.25 लाख कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यावरून एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे रोजगारासाठी सुद्धा रतन टाटा आयुष्यभर झगडत राहिले. तरुणांना रोजगार देण्याचं त्यांनी काम केलं. त्यासाठी शिक्षण आणि आरोग्यावरती सुद्धा त्यांनी भर दिला. प्रत्येक तरुणाला शिक्षण मिळावं यासाठी ते झगडत राहिले. त्यासाठी त्यांनी अनेक संस्था उभ्या केलेल्या आहेत. शैक्षणिक संस्थांना भरघोस असं दान टाटा समूहानं टाटा ट्रस्टनं केलेलं आहे आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रासाठी सर्वात मोठं योगदान केलं आहे. आपल्या उत्पन्नातील सर्वात मोठा वाटा टाटा समूह टाटा ट्रस्टला देतं आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून जे आहे आरोग्य क्षेत्रासाठी काम केलं जातं. कॅन्सर पेशंट्ससाठी मोठं हॉस्पिटल उभारणं आणि जे गरीब लोक आहेत आणि कॅन्सरनं ते पीडित असतील त्यांचं मोफत उपचार करण्याचं काम टाटा ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं.